आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमधील संघर्ष आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलाय। नितेश राणे नेहमी आदित्य ठाकरेंना ट्रोल करत होते, पण आता आदित्य ठाकरेंनीही नितेश राणेंना त्यांच्याच स्टाईलनं ट्रोल करायला सुरुवात केली आहे। विधिमंडळात दुसऱ्यांदा आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंवर शेरेबाजी केली आहे। पाहूया। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वेगळाच संघर्ष पाहायला मिळाला। नितेश राणे आदित्य ठाकरेंवर टोकाची टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। एरवी शांत संयमी अशी प्रतिमा असलेल्या आदित्य ठाकरेंनी सुद्धा नितेश राणेंच्या पातळीवर जाऊन टीका आणि ट्रोलिंग केल्याचं पाहायला मिळालं। पहिल्यांदा सुरुवात नितेश राणेंनी केली। विधिमंडळाच्या आवारात नितेश राणेंसमोरून आदित्य ठाकरे जात होते, त्यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली। सुरुवात नितेश राणेंनी केली होती। आदित्य ठाकरे नेहमी दुर्लक्ष करतात, तसं यावेळी सुद्धा दुर्लक्ष करतील असं वाटत होतं, पण तसं झालं नाही। विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी महाविकास आघाडीनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते। त्याचवेळी नितेश राणे विधिमंडळात येत होते, त्यावेळी आमदार नितीन देशमुखांनी राणेंना डिवचणारी घोषणा दिली। त्याला आदित्य ठाकरेंनी दाद दिली। एवढंच नाही तर नितेश राणे पायऱ्या चढत असताना चायनीज चायनीज असा आवाज देऊन चिडवण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे पोडियमवर माध्यमांशी संवाद साधण्यासाठी जात होते, त्याचवेळी नितेश राणे पोडियमवर माध्यमांशी संवाद साधत होते। नितेश राणे पोडियमवर बोलतायत म्हटल्यावर आदित्य ठाकरे मागे फिरले। शिशी कचरा साफ होतोय असं म्हणत ते माघारी फिरले। नितेश राणे विधिमंडळात सुद्धा जेव्हा आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना चड्डी बनियन गँग म्हणाले, त्यावेळी आमदार निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली। विधिमंडळात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वारंवार संघर्ष बघायला मिळतो। हा संघर्ष आता आणखीनच टोकदार झालाय। झी24 तास मुंबई। थोडं